शुभ दिवस. सायटिका या आजाराचे प्रमुख कारणे फक्त 5 आहेत. तर ती कोणती? 1. पाठीच्या किंवा कमरेच्या मणक्यातील गादी सरकणे. नंबर 2. पाठीच्या किंवा कमरेच्या मणक्यातील नळी अरुंद होणे. पायाचे स्नायू घट्ट किंवा आकुंचन पावणे. तसेच जास्त वजन उचलणे आणि कोणत्याही कारणाने दुखापत अथवा इजा होणे आणि मणक्यातील ट्यूमर अशी प्रमुख 5 कारणे सायटिका या आजाराविषयी सांगता येतील. तेव्हा काय होते पहा, जर समजा मणक्यातील गादी सरकली, कमरेच्या मणक्यातील गादी सरकली, तर मज्जातंतूवर दाब येतो. ह्या कारणामुळे काय होतं, मज्जातंतूवर दाब येतो आणि सायटिकाचा त्रास होतो, सुरू होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणलं, जर कमरेच्या मणक्यातील नळी अरुंद झाली तर काय होतं, सायटिकाचा त्रास होतो. म्हणजे कमरेपासून ते पायाच्या घोट्यापर्यंत एका किंवा दोन्ही पायाला वेदना होतात, मुंग्या येतात, बधिरपणा जाणवतो, कधी कधी गुडघ्याच्या मागील भागात दुखते, चमकते. तसेच पायाचे स्नायू घट्ट झाल्यामुळे किंवा आकुंचन पावल्यामुळे देखील सायटिकेचा त्रास होतो. समजा आपण जास्त वजन उचललं तरी देखील आपल्याला हा त्रास होत असतो. सायटिकाचा त्रास हा होत असतो. सायटिका हा आजार नाही, परंतु नस दबल्याचे एक लक्षण आहे. समजा कुठल्याही कारणाने तुम्हाला इजा झाली, दुखापत झाली, तरी देखील मज्जातंतूवर दाब येतो आणि साहजिकच आपल्याला सायटिकाचा त्रास होतो. किंवा मणक्यातील नळी अरुंद झाली तरी देखील मज्जातंतूवर दाब येऊन आपल्याला सायटिकाचा त्रास सुरू होतो. किंवा पायाचे स्नायू घट्ट किंवा आकुंचन पावले तरी देखील मज्जातंतूवर दाब येतो आणि आपल्याला सायटिकाचा त्रास होतो. तेव्हा समजा ट्यूमर असेल, क्वचित प्रसंगी ट्यूमर जर असला ना, तर देखील आपल्याला मज्जातंतूवर दाब येऊन सायटिकाचा त्रास होतो. म्हणजे नेमकं काय होतं, कमरेपासून ते पायाच्या घोट्यापर्यंत पाय दुखतो, पायाला मुंग्या येतात, बधिरपणा, सुन्नपणा जाणवतो आणि गुडघ्याच्या पाठीमागील भागात दुखते, चमकते, उठता बसता येत नाही, चालता येत नाही. हा त्रास भयंकर वेदना देणार आहे. हा त्रास सहन होत नाही, असा हा सायटिकाचा त्रास. आपल्या कमरेपासून ज्या नसा जातात पायापर्यंत, कमरेपासून घोट्यापर्यंत, ती नस कुठेतरी मज्जातंतूवर दाब पडल्यामुळे दबलेली असते. हे प्रमुख कारण आहे सायटिकाचं. हे लक्षण आहे आता सांगितलेलं. नस दबल्यामुळं सायटिकाचा त्रास होतो आणि तेव्हा नस दबल्यामुळे हा सायटिकाचा त्रास होतो, हे प्रमुख कारण. मग त्यामुळं कुठले लक्षण असतात, तर ते पायाला मुंग्या येणं, पाय बधीर होणं किंवा वेदना होणं, गुडघ्याच्या मागं चमकणं, उठता बसता न येणं, चालता न येणं, हालचाल होत नाही. हा सायटिकाचा त्रास. तर सायटिका हा आजार नसून एक लक्षण आहे, असं समजायला काहीही हरकत नाही. तेव्हा
सायटिका या आजारापासून आपले संरक्षण कसे होईल याच्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. नसा मोकळ्या झाल्या पाहिजे. मित्रांनो, ह्यासाठी विटॅमिन B12 अत्यंत उपयुक्त असा आहे. मग विटॅमिन B12 कशामध्ये असते? दूध, दुधापासून बनवलेले पदार्थ भरपूर प्रमाणात सेवन करा. विटॅमिन B1, B6 असणारे खाद्यपदार्थ यांच्या देखील आहारामध्ये सेवन करा. कारण विटॅमिन B1 आणि B6 हे नसांचे टॉनिक आहे असं समजायला काही हरकत नाही. विटॅमिन B1 आणि विटॅमिन B6 हे ज्या पदार्थामध्ये आहे असे पदार्थ तुम्ही मुबलक प्रमाणात सेवन करा. तुमचा सायटिकेचा त्रास पूर्णपणे नष्ट होईल. तुम्ही फक्त विटॅमिन B12 असणारे पदार्थ हे जरी सेवन केले तरी तुमचा त्रास बंद होण्याला मदत होणार आहे. का हरकत आहे विटॅमिन B1 घ्यायला, B6 घ्यायला? यासाठी तुम्ही नसा मोकळ्यासाठी सूर्यफुलाच्या बिया खाऊ शकता. बटाटा खाऊ शकता. नियमितपणे सेवन करा. एक 8 दिवस तुम्ही जर सेवन केले तरी तुमचा सायटिकाचा त्रास होणारा बंद होईल. नियमितपणे व्यायाम करा आणि हे 2 पदार्थ जरूर खा. सूर्यफुलाच्या बिया आणि बटाटा. सकाळ संध्याकाळ 2 टाइम खा. तुमचा होणारा सायटिकाचा त्रास आपोआप कमी होईल. तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यासाठी कमेंट्स करा. पुढील व्हिडिओ नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. पूर्णविराम घेतो. धन्यवाद.